नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज बीजनाशक फवारणी म्हणजे तण व्यवस्थापन करण्यासाठी सोयाबीनवर फवारली जाणारी तणनाशक फवारणी करणार आहोत. बीजनाशक फवारणी ही 48 तासाच्या आत करायची असते. जेव्हापासून आपण पेरणी केली त्याच्या 48 तासाच्या आत फवारणी करायची असते. आपलं बीज न बाहेर निघावं, अंकुर बाहेर काढायच्या आत पेरणी करायची असते 48 तासाच्या आत. आता आपल्याला 3 तास झालेले आहेत सोयाबीन पेरून. आपण बीजनाशक फवारणी करणार आहोत तण व्यवस्थापन करण्यासाठी. कारण आपल्याला माहीत असतं कोणतं वावर आपलं तण खजाळ आहे, ते जास्त तण होऊ शकतं त्या वावरात आपण करणार आहोत. तर बीजनाशक औषध कोणतं वापरणार आहोत ते पाहून घेऊ. तर बीजनाशक फवारणी हे ॲथॉरिटी नेक्स्टचं एफ-एम कंपनीचं जे औषध आहे, ॲथॉरिटी नेक्स्टचं एफ-एम-सीचं हे औषध आपण आज वापरणार आहोत. हे जवळपास 15 पंप करायचे आहेत 500 ग्राममध्ये. आता एकेरी 5 ते 6 पंप आपल्याला पडतात. हे आपण वापरणार आहोत. याचं आता औषध 15 पंप केलेलं आहे. एका 500 ग्रामचं 15 पंपाचं औषध केलेलं आहे. आता आपण पंपामध्ये 15 लिटर पाणी वापरतो. कोणी 20 लिटर वापरत असेल तर प्रमाण कमी करावं. आता सोयाबीन पेरणीपासून ते काढणीपर्यंत, सोयाबीन असो, हळद असो किंवा तूर, पेरणीपासून ते काढणीपर्यंत आपण या चॅनलवर सर्व व्हिडिओ बनवणार आहोत. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टावर जर पाहत असाल तर फॉलोही करा. इंस्टा किंवा फेसबुकवर जर पाहत असाल तर फॉलो करा. माहिती माझी कशी वाढत आहे याविषयी कळवा, कमेंटमध्ये कळवा. व या व्यतिरिक्त तुम्हाला जर अतिरिक्त माहिती असेल, माझी माहितीपेक्षा जर तुम्हाला चांगली माहिती असेल तेही मला कमेंटमध्ये कळवा. त्याच्यात मी सुधारणा करेल. कारण माझी माहिती ही अनुभवातूनच आलेली आहे. मी काय जास्त दिवस झालेले नाही शेती करण्यात. 2 ते 3 वर्ष झालेली आहेत. मी 2-3 वर्षापासून जे करत आहे तेच तुम्हाला आता यूट्यूबवर कळत आहे. जे तुम्हाला माझ्या माहिती जास्त असेल तर तेही मला कमेंटमध्ये कळत चला. हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे करू नये. आता हे बीजनाशक तण व्यवस्थापन करणं योग्य आहे की न अयोग्य आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. हे तुम्ही गेल्या वर्षी पण फवारणी केली होती आणि यावर्षी पण करत आहो. तर हे मला तर चांगल्या प्रमाणात रिझल्ट आलेला आहे. पण अनेक शेतकऱ्यांचा अलग रिस्पॉन्स असतो. तसं मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.